आपण बारामतीमध्ये पहिला आणि माननीय कौशल्य विकास मंत्री श्री मंगल प्रभात लोढाजी यांच्या प्रेरणा आणि यांचे संकल्पनाने आपण बारामतीमध्ये पहिला तालुकाच्या ठिकाणी एक मोठा विभागस्तरीय नमो महारोजगार मेळावा आयोजित करत आहोत। या मेळाव्यामध्ये टोटल 347 उद्योजकांनी नोंदणी केलेली आहे आणि याच्या मार्फत 54,000 पेक्षा अधिक रिक्त पदे अधिसूचित करण्यात आलेली आहे। त्याबद्दल मी पुणे विभागातील सर्व अधिकारी कर्मचारी ज्यांनी हे यश मिळवून दिलेलं आहे त्यांचे अभिनंदन करत आहे। नमो महारोजगार मेळाव्यात स्वयंरोजगारसाठी अर्थसहाय्य करणारी विविध महामंडळे नाविन्यपूर्ण संकल्पना राबवून स्टार्टअप म्हणून आता जे स्वयंरोजगारची निर्मिती तर करतातच, अन्यांना सुद्धा रोजगार देऊ इच्छिता असे स्टार्टअपचे स्टॉल सुद्धा आपण लावलेले आहेत। तसेच विविध शासकीय विभागांची योजनांची माहिती देणारे स्टॉल आज इथे लावण्यात आलेले आहेत। मी सर्व उपस्थित युवक आणि युवतींना आवाहन करते की त्यांनी सर्व स्टॉल्सला आवर्जून भेट द्यावी। आजच्या या रोजगार मेळावा अन्वये नक्कीच युवक आणि युवतींना त्यांच्या करिअरला दिशा देणारा एक पाऊल मिळेल आणि याशिवाय या कार्यक्रमामध्ये रोजगार मार्गदर्शन व समुपदेशनचे कार्यक्रम सुद्धा आज व उद्या ठेवण्यात आलेले आहे। मित्रांनो, आजच्या दिवशी या रोजगार मेळाव्याच्या उद्घाटन कार्यक्रमाव्यतिरिक्त गृह आणि वन विभागाचे अति महत्त्वाचे कार्यक्रमांचे उद्घाटन सुद्धा मान्यवरांच्या हस्ते होणार आहेत। या कार्यक्रमाप्रसंगी आलेल्या सर्व तरुणांना आजच्या त्यांचा हा प्रवास अपेक्षित दिशेने व्हावा, आपल्या स्वप्नांना, आपल्या आकांक्षांना, आपल्या जिद्दींना काही चांगले पंख इथून मिळावेत आणि कुशल महाराष्ट्र, रोजगारयुक्त महाराष्ट्र हे या विभागाचे ध्येय साकार व्हावे यासाठी आपण सर्वांना शुभेच्छा देते व माझा प्रास्ताविक संपवते। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद मॅडम। या ठिकाणी आता विविध दर्जेदार शासकीय वास्तूंचं उद्घाटन आपण रिमोटद्वारे करणार आहोत, ज्यामध्ये पोलीस उपमुख्यालय कार्यालय बऱ्हाणपूर, पोलीस कर्मचाऱ्यांची वसाहत, अपर पोलीस अधीक्षक कार्यालय, त्याअंतर्गत बारामती शहर पोलीस स्टेशन, वाहतूक शाखा, सीसीटीव्ही नियंत्रण कक्ष, वालचंदनगर अधिकारी निवासस्थान आणि बारामती शहर एसटी बसस्थानक याचं रिमोटच्या द्वारे आपण उद्घाटन करणार आहोत। मी विनंती करतो सर्व मान्यवरांना, कृपया आपण रिमोटच्या माध्यमातून या विविध दर्जेदार शासकीय वास्तूंचं उद्घाटन करावं आणि त्याची चित्रफीत पाहावी। बारामती, आता याच नगरीतील बारामतीकरांची बरीचशी चिंता मिटली, कारण इथं समक्षपणे उभं राहिलंय कायदा व सुव्यवस्था राखणारं पोलीस उपमुख्यालय आणि बारामती जिल्ह्यातील पोलीस दलाची हालचाल वेगवान व्हावी, प्रशिक्षण आणि इतर मूलभूत सुविधा मिळाव्यात ही गरज भासली आणि बारामती जवळ बुऱ्हाणपूरमध्ये उभं राहिलं पोलीस उपमुख्यालय। बारामतीचा विकास रथ हाती घेत घोडदौड करणारे राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी उपमुख्यालयाची गरज विचारात घेतली। दादांचा विचार होता, याच विचाराला आणि प्रयत्नाला साथ लाभली ती महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची। 142 कोटी 62 लाख रुपयांचा निधी आदरणीय दादांच्या प्रयत्नांनी अवतरला आणि विकास गतिमान झाला। सार्वजनिक बांधकाम विभाग व ठेकेदार यांनी 2 वर्षात काम पूर्णत्वास नेलं। या प्रकल्पाला मूर्त स्वरूप आलंय। जमीन 65 एकर आणि इमारती 27। परेड ग्राउंडच्या किल्ला भिंतीचे बांधकाम असो की संरक्षक भिंत, अंतर्गत रस्ते असो की प्रशासकीय इमारत, पोलीस अधीक्षक व उप अधीक्षक निवासस्थान, सायबर पोलीस स्टेशन, विश्रामगृह, प्रशिक्षण केंद्र
मुलामुलींचे वसतिगृह, रस्ते, परेड ग्राउंड, 32,617 चौरस मीटरचे एकूण बांधकाम पूर्णत्वास गेलं. या इमारतीचं बांधकाम हरित इमारत संकल्पनेवर आधारलेलं आहे. त्याचंच आज उद्घाटन होताना बारामतीची माती पाहते. प्रगती पथात घेतील असं राज्यातील नाही तर देशातील भव्य बस स्थानक आता बारामतीला लाभलंय. बारामतीकरांचे दादा आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांच्या अथक प्रयत्नातून उभा राहिलेला प्रकल्प म्हणजे हे सुसज्ज बस स्थानक. दादांचा विचार होता, याच विचाराला आणि प्रयत्नाला साथ लाभली ती महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची आणि साकारला तब्बल 61 कोटी 46 लाख रुपयांचा प्रकल्प. या बस स्थानकामध्ये 22 बस फ्लॅट आहेत. मुख्य इमारतीच्या तळमजल्यावर 22 दुकान आणि पहिल्या मजल्यावर 21 ऑफिसेस उभी राहिली आहेत. सेमिनार हॉल, मीटिंग हॉल आणि डॉर्मेटरी यांची कामं सुद्धा हटके झाली आहेत. साधारण 65 बस, 47 चार चाकी वाहनं आणि जवळपास 117 बाईक उभ्या राहतील इतकं प्रशस्त पार्किंग उभारलं गेलंय. सार्वजनिक बांधकाम विभाग व ठेकेदार यांनी 2 वर्षात काम पूर्णत्वास नेलं. या इमारतीचं बांधकाम हरित इमारत संकल्पनेवर आधारलेलं आहे. त्यामुळे पर्यावरण पूरकतेचा पुरस्कार हा या बांधकामातला महत्वाचा घटक आहे. नैसर्गिक संसाधनांचा पुरेपूर वापर यामुळे आणि जवळपास 117 बाईक उभ्या राहतील इतकं प्रशस्त पार्किंग उभारलं गेलंय. सार्वजनिक बांधकाम विभाग व ठेकेदार यांनी 2 वर्षात काम पूर्णत्वास नेलं. या इमारतीचं बांधकाम हरित इमारत संकल्पनेवर आधारलेलं आहे. त्यामुळे पर्यावरण पूरकतेचा पुरस्कार हा या बांधकामातला महत्वाचा घटक आहे. नैसर्गिक संसाधनांचा पुरेपूर वापर यामुळे बारामतीचं हे बस स्थानक आणि गावोगाव जाणाऱ्या दळणवळण वाहिन्या शहराचं वातावरण अनुकूल ठेवण्यासाठी आग्रही आहेत. बारामती आगाराची पुनर्बांधणी म्हणजे शहर आणि बारामतीकरांच्या विकास स्वप्नांच्या पुनर्बांधणीचा मैलाचा दगडच. बारामती म्हणजे विकास गंगेचं महत्वाचं वळण. माननीय नामदार राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या संकल्पनेतून विकसित होत असलेलं हे शहर याच विकास पर्वात आणखी जमखत झालीय. होय, बारामतीत अपर पोलीस अधीक्षक कार्यालय उभं राहिलंय. राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची साथ लाभली आणि प्रकल्पाचा प्रस्ताव साकार झाला. अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालय उभं राहिलंच, पण त्याचबरोबर शहर पोलीस ठाणे आणि वाहतूक शाखा इमारत परिसरातले अंतर्गत रस्ते तयार झाले. संरक्षक भिंत इतकंच नाही तर याच विकास गंगेच्या लाटेत या कार्यालयाच्या बाह्य परिसराचं सुशोभीकरण झालं. या इमारतीचं बांधकाम हरित इमारत संकल्पनेवर आधारलेलं आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग व ठेकेदार यांनी 2 वर्षात काम पूर्णत्वास नेलं. एकूण 14,000 चौरस मीटर जागे अपर पोलीस अधीक्षक कार्यालयाचा आज उद्घाटन सोहळा संपन्न होतोय. आजचा हा उद्घाटन सोहळा बारामतीकर बांधवांचं चिंतामुक्तीचं एक महत्वाचं पाऊल आहे. इंदापूर तालुक्यातील बालचंद नगर मध्ये 5 एकर भूखंडावर प्रशस्त असे अत्याधुनिक व प्रशस्त असे 2 मजली पोलीस स्टेशन उभारण्यात आले असून यामध्ये प्रभारी अधिकारी कक्षाबरोबरच सभागृह, शस्त्रागार, पोलीस विश्रांतीगृह, कारागृह,
अग्निशमन प्रणाली अशा विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत। त्याचबरोबर सर्व सोयीयुक्त असे 4 पोलीस अधिकारी निवासस्थान उभारण्यात आले आहेत। संपूर्ण पोलीस स्टेशनसाठी सौर ऊर्जेचा वापर करण्यात आलेला आहे। या सर्व सुविधांमुळे पुणे ग्रामीण पोलीस विभागाचे आणि पर्यायाने लोकांचे सशक्तीकरण होणार आहे हे नक्की। पोलीस कर्मचारी निवासासाठी बारामती नगर परिषदेच्या हद्दीत 4 एकर 5 गुंठे क्षेत्रफळात 7 इमारतींची 7 मजली सुसज्ज पोलीस वसाहत उभारण्यात आली आहे। या वसाहतीमध्ये 2 BHK प्रशस्त हवेशीर रूम बांधण्यात आल्या आहेत। आणि सर्व सुविधा संपन्न अशा 196 सदनिका निर्माण करण्यात आल्या आहेत। या वसाहतीचे वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक इमारतीला लिफ्ट व प्रशस्त पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे। धन्यवाद। यानंतर मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण प्रातिनिधिक स्वरूपामध्ये आपल्या ज्या आपण शासकीय वास्तू या ठिकाणी पाहिल्या त्यामध्ये ज्यांनी उत्कृष्ट पद्धतीनं काम केलं त्याच पद्धतीनं पहिल्यांदा या ठिकाणी पोलीस हाऊसिंग मधील कर्मचाऱ्यांना त्यांच्या सदनिकेचे प्रातिनिधिक स्वरूपामध्ये चावी देऊन या ठिकाणी आपण वाटप करणार आहोत। तर माननीय मुख्यमंत्री साहेब, माननीय उपमुख्यमंत्री साहेब आणि सर्वच मान्यवर यांना मी विनंती करतो की आपण या ठिकाणी तुमच्या शुभ हस्ते आपण देत आहोत। श्रीकांत राजेंद्र गोसावी, पोलीस शिपाई, इंदापूर पोलीस ठाणे, व्यासपीठावर यायचं या ठिकाणी। त्यानंतर विश्वास प्रकाश मोरे, पोलीस हवालदार, वालचंदनगर पोलीस ठाणे। श्रीमती जयश्री भानुदास गवडी, महिला पोलीस हवालदार, यांना आपण सदनिकेचे प्रातिनिधिक स्वरूपामध्ये वाटप करत आहोत। श्रीकांत राजेंद्र गोसावी पोलीस शिपाई आहेत, इंदापूर पोलीस ठाणे। त्यानंतर विश्वास प्रकाश मोरे, पोलीस हवालदार, वालचंदनगर पोलीस ठाणे। त्यानंतर श्रीमती जयश्री भानुदास गवडी, महिला पोलीस हवालदार, माळेगाव पोलीस ठाणे, यांना आपण या ठिकाणी सदनिकेचे प्रातिनिधिक स्वरूपात वाटप केलेले आहे। त्यानंतर पोलीस विभागात 4 चाकी आणि दुचाकी वाहनांचे प्रातिनिधिक स्वरूपात वाटप होत आहे। प्रेमदीन राजेश माने, पोलीस निरीक्षक, मोटार परिवहन विभाग, पुणे ग्रामीण, यांना या ठिकाणी आपण